नमस्कार सगळ्यांना. माझं नाव नियती आहे आणि मी यू कॅटapult फाउंडेशन मध्ये जे कम्युनिटी मॅनेजमेंटचं काम आहे ते मी बघते. तर जेवढे पण विद्यार्थी आहेत आणि जे पण शाळांमधले प्रत्येक शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणं, तुमचे चॅलेंजेस जाणून घेणं आणि एकंदरीतच ऑनलाईन क्लासमुळे तुम्हाला कितपत फायदा होतोय, काय इम्प्रूव्हमेंट्स आपण करायला पाहिजे, ह्या सगळ्या बाबतची चर्चा करण्यासाठी मी असते. तर एक मिनिट, मी जस्ट माझं एक फाईल ओपन करते. सर, तुमच्यापैकी ज्यांना शक्य असेल प्लीज तुम्ही कॅमेरा ऑन करा. काकासाहेब नावाने जे शिक्षक जॉईन आहेत, सर मी ना रेकॉर्डिंग स्टार्ट करते आता, तर कदाचित तुमचं ना मीटिंग मधून तुम्हाला कट केलं जाईल. ते ऑटोमॅटिक होतं, म्हणजे मी स्वतःहून नाही करत. तर तुम्ही प्लीज रिजॉईन करा. ओके मॅडम. विनोद सर, एक मिनिट थांबूयात. जे दोन शिक्षक मग अशी जॉईन झालेले, प्रवीण सर आणि काकासाहेब नावाने पण जे जॉईन झालेले, ते रिजॉईन करेपर्यंत थांबूयात आपण. मॅडम, प्रवीण सर मी इथं एकच मोबाईलवर सर मी पटले सर. ते ओके, मोबाईलचे ग्रेट ग्रेट. कारण एका ओके, शाळेवर ठीक बोडके आहे. सर मी पटले सर. ओके, ठीक आहे. सर, परत एकदा फक्त मला नाव सांगा आपला प्रत्येकाचं. प्रवीण बन्सीलाल पाटील, सुलतानपूर. विनोद कांतीलाल पटले, सुलतानपूर. काकासाहेब बोडके, सुलतानपूर. ओके सर, प्लीज पॉसिबल असेल, नेटवर्क चांगलं असेल तर कॅमेरा ऑन करा थोड्या वेळासाठी तरी. बोडके सरांना बी लेफ्ट केलं का मॅडम तुम्ही? सर, ते ऑटोमॅटिक झालं रेकॉर्डिंग चालू करताना ना. जे आम्ही तिघ जण इथं ते प्रॉब्लेम येतो आम्हाला. एक नाही जण सर, फक्त चालेल चालेल ठेवतो आम्ही. चालेल. एका मोबाईल वरून पण काही हरकत नाहीये. तुम्ही फक्त एका जागी कम्फर्टेबल होऊन बसून घ्या. पटले सरांकडे ठेवतो आम्ही. ओके मॅडम, म्हणजे सेटिंग आपलं हे करून बसायचंय का? नाही, म्हणजे तुम्ही उभं राहून बोलताय ना, म्हणून मी म्हटलं की तुम्ही बसून बोला असं. कारण ऍटलीस्ट 15-20 मिनिटं तरी आपलं डिस्कशन चालेल. मग तेवढा वेळ तुम्हाला उभं राहावं लागेल. समोर काही टेबल वगैरे असेल त्यावर ठेवून द्या मोबाईल, म्हणजे नाही, आपल्याला बसावं लागेल असं. मोबाईल स्टँड इकडे म्हणे सेटिंग करा. असं लावता येईल का? इथं ठेवून ते म्हणे खुर्ची असं लावून बस. ओके ओके. ते स्टँड आहे. ओके. सरळ करा. हे होईल, रोटेट होईल. हे रोटेट करून रोटेट म्हणजे मागच्या कॅमेरा पकडतो. बस. हा, चालेल मॅडम, झालं आमचं काम. येस येस सर, आय थिंक हे ठीक आहे. तुम्ही बसून घ्या. ओके, ठीक आहे सर. सर, मला सगळ्यात पहिले सांगा की तुमच्या शाळेत 8वी 9वी 10वी मध्ये किती स्टुडंट्स आहेत प्रत्येक वर्गामध्ये?
8वीला 50 आहेत. 9वी मध्ये 39 आणि 10वीला 41 आहे. अच्छा, 9वी मध्ये 13 आहेत का? नाही 30 म्हणून. 39 39 9वी 39 मध्ये 49. अच्छा, ओके, 9वी मध्ये 49. 39 39 39 मॅम 39. ओके ओके, 39. ठीक आहे. 39. 9वी मध्ये 39. ओके. ठीक आहे सर. शाळेमध्ये तुमची शाळा 10वी पर्यंतच आहे की 11वी 12वी पण जॉईंट आहे शाळेला? 10वी पर्यंत शाळा. 10वी 10वी. पर्यंत शाळा. ओके, ठीक आहे. आणि सर प्रत्येक क्लास म्हणजे प्रत्येक सब्जेक्टसाठी डेडिकेटेड टीचर्स आहेत की टीचर्सचं शॉर्टेज आहे शाळेमध्ये? सर्व टीचर आहेत वेगवेगळे सब्जेक्टसाठी. पण मॅडम त्याच्यात असं आहे, एक प्रॉब्लेम त्याच्यात असा प्रॉब्लेम आहे की विनोद पटले सर आणि मी म्हणजे प्रवीण पाटील सर, आम्ही ते सायन्सवाले, मी गणितवाला, तर आम्हाला 3 दिवस गणोरला जावं लागतं, 3 दिवस सुलतानपूर थांबावं लागतं. तिथे टीचर नाहीत गणोरला. ओ, मग तुम्ही गणोरच्या शाळेत पण जाता शिकवायला? हो, गणोरच्या शाळेत गुरु शुक्र शनी आणि इथं सोम ते बुध. अच्छा, ओके. सायन्स आणि मॅथ्स साठी प्रॉब्लेम आहे. अच्छा, आलं लक्षात. मग सर तुमचं सिलेबस कम्प्लिशन होतंय त्या ह्यामुळे? नाही होणार मॅडम, होत नाही. ओके. कारण तिथून सिलेबस. सुरुवात आता करतोय आम्ही गणोरला जून पासून, आणि इथं मग जे 3 दिवसाचा खूप ब्रेक पडतो. अच्छा, ओके. म्हणजे सिलेबस कम्प्लिशनला डेफिनेटली तुम्हाला प्रॉब्लेम येतोय बिकॉज हवा तसा वेळ मिळत नाहीये शिकवण्यासाठी. ओके. ओके. ह्या व्यतिरिक्त सर तुम्हाला म्हणजे तुमच्या शाळेत ऍज टीचर शॉर्टेजचा प्रॉब्लेम नाहीये, फक्त हा एकच प्रॉब्लेम आहे ना की तुम्हालाच हो. जावं लागतं दुसऱ्या शाळेत शिकवायला? हो. ठीक. सर मग आता तुम्ही जेवढे दिवस ऑनलाईन क्लास आपला बघताय, तुम्ही वेगवेगळ्या क्लासेसला जॉईन करून देता. तुमच्यापैकी कोणी 8वीला, कोणी 9वीला जॉईन करून देतं, तर कोणी 10वीला. तुम्ही जेवढे पण क्लास ऑब्झर्व केलेले आहेत, तुम्हाला कसं वाटतंय जे शिक्षक शिकवतायत ते त्यांची शिकवण्याची पद्धत कितपत तुम्हाला योग्य वाटतेय आणि ते विद्यार्थ्यांना कितपत कळतंय? शिकवण्याची पद्धत चांगली आहे, पण त्याच्यात कसं आहे, पॉज वगैरे घेतला जात नाही किंवा प्रतिप्रश्न विचारणार किंवा विद्यार्थ्यांना काही गोष्टींचं आपण जसं समोर असतं, फिजिकली आपल्या समोर असतात, तर आपण त्यांना विचारू शकतो. तो एक थोडासा प्रॉब्लेम येतो की त्यांना समजा मनात काही असलं, तुमच्या तिकडून प्रश्न विचारले जातात तेवढंच, फक्त त्यांच्या मनात काही प्रॉब्लेम असला तर तो ते विचारू शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये ते कॉन्फिडन्सही कमी असते. हा एक फीडबॅक आहे. आणि दुसरा एक मॅडम, जो क्लासचा जो वेळ आहे ना, साधारणतः आपले जे रेग्युलर क्लास आहे म्हणजे मॅन्युअली जे आपण वर्गात घेतो 35-40 मिनिटाचा आहे, तर हा जास्तीचा थोडासा 5-10 मिनिटं कमी झाला तर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन पण चांगलं राहतं. म्हणजे पूर्ण 1 तास न घेता 35 मिनिट टीचिंग करून 5-1 मिनिट फीडबॅक घेऊन 40 मिनिटापर्यंत जर झाला तर मुलं पण कॉन्सन्ट्रेट करून राहतात, म्हणजे लक्ष देऊन असतात. बरोबर बोलताय तुम्ही सर. ऍक्च्युली आपला क्लास तसा पण 50 मिनिटाचाच आहे. तो आपण सुरुवातीचे 10 मिनिटं आणि लास्टचे 10 मिनिटं ते बफर ठेवलेले आहेत की सगळ्या शाळा जॉईन होत असतात आणि प्रार्थना वगैरे. पण तुमचा मुद्दा ऍक्च्युली बरोबर आहे. कधी कधी शिक्षक शिकवताना पण मला वाटते पाऊण तास वगैरे होऊन जातो शिकवताना. तर ते मी समजू शकते की विद्यार्थ्यांचं तेवढं कॉन्सन्ट्रेशन स्पॅन तेवढा नाही नसेल, पण की त्यांना शाळेमध्ये त्यांना अर्धा तासाच्या क्लासची सवय आहे. ओके, ठीक आहे आणि सर. हा पण पॉइंट. मॅडम, परिपाठला आमची दररोज प्रार्थना होत असते, म्हणजे सर्व ठिकाणी होतच असेल, तर प्रत्येक तासाला प्रार्थना जी होते ते थोडंसं टाइम वाचेल त्याच्याने, कारण ते पुन्हा हे होऊन जातं, टाइम वाढत जातोय. 50 मिनिटं हे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जास्त होत आहेत पोरांच्या हिशोबाने. ओके सर, नक्कीच हा पॉइंट नोट केलेला आहे. मी नक्कीच हा पॉइंट मॅमपर्यंत पोहोचवते. ऍक्च्युली सुरुवातीला ह्यासाठी लावतो की आपण तुम्ही जसं नोटीस केलं असेल, जर 4 वाजताचा क्लास आहे तर असं कधीच होत नाही की 4 वाजता बरोबर सगळ्या शाळा जॉईन झाल्या आणि आपण क्लास लगेच चालू केला. हे होतच नाही.
तर म्हणून सुरुवातीला एक बफर टाइम म्हणून वेटिंग पिरियड तो बाकीच्या शाळांना एक काहीतरी चांगलं दाखवायचं, तर म्हणून त्यावेळेला आपण प्रार्थना लावतो. बट नक्कीच मी तरी पण हा पॉइंट रेस करेल, आपण ह्याच्यामध्ये काय सुधारणा करू शकतो त्याच्यासाठी डिस्कशन प्रिव्हियस क्लासचा चर्चा करू शकतो, कदाचित रिव्हिजन करू शकतो थोडीफार. मी मानशी नक्की ह्याच्याबद्दल बोलते. थँक्यू सर ह्या फीडबॅकसाठी. अजून मला हे विचारायचं आहे सर की आपला सध्या जो आहे क्लासचा टाइम हा डे टाइम मध्ये आहे, म्हणजे तुमच्या शाळेच्या वर्किंग आवर्स मध्ये आहे. तर हा आपण जर बंद करून संध्याकाळी जर आपण ठेवला तर संध्याकाळी कसं असेल मी तुम्हाला सांगते की आपले जसं तुम्हाला माहिती आहे की आपले सगळे क्लासेस जे रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करू आणि ते तुम्ही मुलांना हॉस्टेलमध्ये दाखवण्याची काहीतरी अरेंजमेंट जर केली तर मुलं त्यांच्या हॉस्टेलमध्येच बसल्या बसल्या रेकॉर्डिंग वरती म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये क्लास अटेंड करू शकतील. हा, तिथे तो एक प्रॉब्लेम येईल की तिथे लाईव्ह इंटरॅक्शन होणार नाही, त्यांना प्रश्न वगैरे तिथे विचारता येणार नाहीत. पण मग हा दिवसा जो तुमचा स्कूलचा जो टाइम आहे तो तुम्हाला म्हणजे तो युटिलाइज करता येईल, ते तुमचं टाइमच्या एफर्ट कमी होईल. तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय, आपण असं करू शकतो का? मॅडम टाइमच्या बाबतीत मध्ये जसं 11 ते 5 जो आहे ना, याच्यामध्ये विद्यार्थी हा शिकतोच आहे आणि रेग्युलर पिरियड बी त्याच्यात होत आहेत. फक्त आपल्याला जो 50 मिनिटाचा कालावधी तो जर 35 ते 40 मिनिटापर्यंत आला तर योग्य राहील. कसं असतं, दिवसभर विद्यार्थी 11 ते 5 इथं राहतात आणि पुन्हा क्लास जॉईन करणं त्यांच्या दृष्टीने थोडंसं बरोबर होणार नाही, कारण त्यांना इतर होमवर्क वगैरे करावा लागतो. आवाज येतोय मॅडम? हॅलो मॅडम, आवाज येतोय? हॅलो, असं तुमचं म्हणणं आहे? हा आवाज नाही येत होता मॅडम, आवाज येत होता का माझ्या? अच्छा, हो हो सर, तुमचा आवाज आला मला. येस येस, हा, म्हणजे 11 ते 5 माझा च्या आवाज येतोय दरम्यानच का? हा बरोबर आहे. हो येतोय. येतो. मी असं सांगत होतो 11 ते 5 हा. च्या दरम्यानच हे बरोबर आहे. फक्त प्रश्न हो असा हो आहे की इतर वेळ जो असतो त्यांच्यासाठी पुन्हा तेच, कारण काय असतात 11 ते 5 पूर्ण पोरं बिझी असतात. आपल्या रेग्युलर पिरियड सारखं तो बी पिरियड होतो, त्याला काही अडचण नाहीये. पण होमवर्क किंवा लाईटचा मोठा प्रश्न असतो, खेडे येते इथं. आणि लाईटच्या प्रश्न आपण कितीही त्यांना सोय केली तरी ते विद्युत बोर्डवाले काही एवढं लक्ष देत नाही. MSCB वाले जे आहेत ना, एवढं काही नाही, येतं जातं आणि तो पूर्ण डिस्कनेक्ट होतात पोरं आणि दिवसभराचा विविध आपले अलग अलग विषयाचं होमवर्क करतात ते. तर याच्यात फक्त 50 मिनिटाऐवजी 35 ते 40 मिनिटा दरम्यान झालं तर फार चांगलं होऊन जाईल. बस एवढंच, दुसरं ओके काही सर, नाही. ओके ठीक आहे सर, चालेल. तर तुमचं म्हणणं आहे की संध्याकाळचं नको, हेच जास्त बेटर आहे दिवसाचं, राईट? हो मॅडम, हो एक मॅडम. बेटर. ओके. तर रेकॉर्डिंग्स तुम्हाला ऑलरेडी माहितीये का, आपला जो युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती आपण रेकॉर्डिंग्स टाकतोय, तुम्हाला कल्पना आहे का युट्यूब चॅनल बद्दल? हो हो हो. कल्पना आहे, पण ओके. आम्ही तुम्ही लाईव्ह क्लासेस जॉईन होतो मग. अच्छा, कधी रेकॉर्डिंग्स वगैरे दाखवण्याची ट्राय केले तुम्ही मुलांना? म्हणजे समजा त्या दिवशी तुम्हाला मुलांना समजा रिव्हिजन हवी, असं कधी तुम्ही केलं आहे? ते याच्यासाठी होत नाही की मुलं अलग चालले जातात हॉस्टेलला आणि मुली अलग चालले जातात हॉस्टेलला, आणि इथं जे क्लासरूम आहे ती बंद होऊन जाते आणि सोय फक्त क्लासरूम मध्ये आम्ही करून ठेवलेली आहे. नेटच्या असेल किंवा टीव्हीवर आम्ही एक स्मार्ट टीव्ही लावून दिलेला आहे, जेणेकरून प्रत्येक वर्ग त्या वर्गात येऊन आपला क्लास अटेंड करतो. आणि रात्री हे बंद होऊन जातं. हॉस्टेल लांब आहेत, मुलींची हॉस्टेल अलग, आणि पुन्हा ती रिक्स असते मुलींना एक आणणं, मुलांना आणणं. बरोबर. याच्यापासून आम्ही थोडं सावध राहतो, म्हणून त्याच्यामुळे पुन्हा रिपीट व्हिडिओ वगैरे दाखवत नाही. ठीक आहे सर, ठीक आहे. मी तुम्हाला ना फक्त युट्यूब चॅनल एकदा दाखवते. तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे का सर चॅनलला? दाखवून द्या. काय आतापर्यंत काही केलेलं नाही, कारण हा, रेग्युलर तास असं चालतात ना, आम्ही लावून घेतलेले आहेत प्रत्येक टीचरने, कोणी केव्हा करायचं ते, त्याच्यामुळे त्याची येस अजून येस, गरज पडली नाही आम्हाला. लाईव्ह करून घेतोय आम्ही सध्या. ओके ओके. मी ह्यासाठी तुम्हाला सांगते, मी एक सेकंड मी तुम्हाला दाखवून एक्सप्लेन करते.
युट्यूबचा असा जो चॅनल आहे ना, त्याचा तुम्हाला 2-3 गोष्टीमध्ये हेल्प होऊ शकते. हो. हा, हे पहा सर, दिसतंय का तुम्हाला? हो दिसतं, पण छोटं आहे मॅम अक्षर. ओके, थोडं झूम नाव करून बघा, दिसत असेल तर. एक मिनिट. नाव सांग, आय काय? यू कॅटापुल्ट, UCATAPULT. फाउंडेशन ना? हा, यू कॅटापल्ट फाउंडेशन. ओके, आलं तुम्हाला मला. कदाचित ह्या सेम नावाने ना 2 चॅनल दिसू शकतील. तर ज्याला जास्त नंबर ऑफ सबस्क्रायबर आहेत, 600 पेक्षा जास्त सबस्क्रायबर ज्या चॅनलला दिसत आहेत ना, तो आपला ओरिजिनल चॅनल आहे. 689. 689. 689 वाला. हा, बरोबर सर, बरोबर, 689 वाला. तर सबस्क्राईब केलंय मॅडम. हा आपला हे चॅनल बघितलंय आहे. अगोदर. येस, ओके सर. तर मी तुम्हाला ना एकदा सर चॅनल मध्ये काय काय आहे ना, मी तुम्हाला दाखवते. जर का तुम्ही प्लेलिस्ट मध्ये गेलात ना, हा, हे बघा, प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक क्लास वाईज आणि सब्जेक्ट वाईज आणि चॅप्टर वाईज, ठीक आहे. आता जसं की हे तुम्ही बघताय, पहिलं हे आहे 10वीचं बायोलॉजीचं, चॅप्टरचं नाव लिहिलंय लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ठीक हो, आहे. हो. आता हा जो धडा आहे, हा शिकवताना समजा आता 4 क्लास लागले त्या टीचरला, तर म्हणून त्याचे 4 व्हिडिओ आहेत, त्याची एकच प्लेलिस्ट बनवली. तर त्या एका प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला तो पूर्ण चॅप्टर भेटून जातो, ठीक आहे. हा, तर अशा पद्धतीने प्रत्येक विषयाचं आणि प्रत्येक इयत्तेचे सेपरेट प्लेलिस्ट आहेत, ठीक आहे. तर जेव्हा तुम्हाला स्पेशली हे तुम्हाला 10वीच्या मुलांसाठी हेल्पफुल होईल असं मला वाटतंय, की स्पेशली जेव्हा मुलांच्या पोर्शन कंप्लीट झाल्यानंतर त्यांच्या प्रिलिमसाठी रिव्हिजन्स असतात, तर त्यावेळेला जर मुलांना असं वाटत असेल की त्यांना मॅथ्सची रिव्हिजन हवी आहे, तर तेव्हा तुम्ही त्यांना रेकॉर्डिंग्स दाखवू शकता की अमुक अमुक धडा आहे, याची रिव्हिजन पाहिजे बाबा, तर त्याची क्लास बघून एकदा रिव्हिजन होऊ शकते. किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस जेव्हा फ्री पिरियड आहे, म्हणजे फ्री तास आहे, शिक्षक नाहीयेत शिकवायला, तर त्यावेळेला तुम्ही मुलांना आपल्या चॅनलवरती जो समर कॅम्प झाला होता, तुम्हाला इथे तुम्ही डायरेक्टली इथे सर्च केलं ना, समर कॅम्प, तर हे बघा, समर कॅम्प उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा आपण केला होता, त्यावेळेला आपण खगोलशास्त्रासंबंधी, तारामंडळ जे काही असतं आपलं ऍस्ट्रॉनॉमी संबंधी क्लासेस केलेले. त्याच्यानंतर मुलांना आपण मॅथ्स क्लब करवलेले, सायन्स क्लब करवलेले, म्हणजे वेगवेगळ्या सायन्सच्या मॅथ्सच्या छोट्या छोट्या एक्सपेरिमेंट्स, प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं यूज करायचं, इंग्लिश रिडिंगचे क्लासेस, थोडंफार त्यांच्यासाठी ध्यान, मुलांच्या लेवलला समजेल असं मेडिटेशन, ध्यान, की मन कसं शांत ठेवायचं, कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं, ह्यावर पण सेशन्स झालेले उन्हाळ्याच्या सुट्टीत. त्यानंतर इंग्लिश इम्प्रूव्हमेंटसाठी पण क्लासेस, इंग्लिश रिडिंगचे, ग्रामर रिलेटेड पण क्लासेस झाले होते. तर हे तुम्ही एक्सप्लोर करून तुम्हाला आवाज. तर हे युट्यूब चॅनल बद्दल. ओके सर, तर हे युट्यूब चॅनल होतं, मी जस्ट तुम्हाला दाखवलं की हे तुम्हाला जर कधी वाटलं की मुलांना काही दाखवायचं तर तुम्ही यूज करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हा सर, मला सांगा, आता सध्या आपण मला वाटतं हिंदी नाही सर, इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्स, हा 3 विषय शिकवले जातात मुलांना, बरोबर. हे इम्पॉर्टंट विषय आहेत मुलांसाठी. तर ह्या व्यतिरिक्त पण तुम्हाला कोणत्या विषयांसाठी असं वाटतंय की हे पण शिकवायला पाहिजे ऑनलाईन क्लासमध्ये? तसं पाहायला गेलं तर सर्व विषय असले तरी हरकत नाही, कारण ती शेवटी रिव्हिजन आहे आणि ज्ञान इतकं आहे की कधीही न भरणार आहे. त्याच्यानं तो वाढत राहील, उजवणी होत राहील. ओके, ठीक आहे सर. लँग्वेज ऍड करून घ्या. तुम्हाला मराठी ग्रामर, आणि हिंदी. इंग्लिश ग्रामर, सॉरी सर, परत बोला. मराठी आणि हिंदी जे विषय आहेत मॅम,
त्याचे पण क्लास झाले ना, समजा त्याचे ग्रॅमरच्या संदर्भात जरी झाले तरी चालेल. मराठी आणि अच्छा, हिंदी ग्रॅमर. म्हणजे बेसिकली हा 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 ओके, ग्रामर मराठी आणि हिंदीचं आणि इंग्लिश ग्रामरचे पण मला असं वाटतंय की केलं तर तुम्हाला वाटतंय की ते गरजेचं आहे? हो, गरजेचं. गरजेचे येते. ओके, ठीक आहे. सो तीनही लँग्वेजेसचे ग्रामर क्लासेस तुम्ही म्हणताय. ठीक आहे. आणि 10वीच्या मुलांना आपण करिअर काउन्सिलिंग सेशन्स करायला पाहिजे का सर? तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट आहे का? हो, खूप इम्पॉर्टंट आहे मॅडम ते तर. असं तर आम्ही सांगत राहतो, पण ते आलं तर एकदम उत्तमच येते. गरजेचं ओके आहे सर, मॅडम. ठीक आहे. आवाज. एक second. आपल्या आश्रम मध्ये ओके असं आहे सर, की ठीक आहे. विद्यार्थी आणि सर थोडंसं आता मी विद्यार्थ्यांबद्दल विचारते. हा बोला बोला सर, बोला, ऐकते मी. आपल्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तर खूप गरजेचं आहे, कारण हे आपल्या ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी आहेत. यांच्या शहराशी किंवा जे आता कॉम्पिटिशनचे युग सुरू आहे यांच्याशी खूप मागे आहेत. त्याच्यासाठी या गोष्टींची तर गरज आहे. अगदीच सर, बरोबर बोलताय तुम्ही. सर मला थोडंसं मुलांबद्दल सांगा. हे करिअर काउन्सिलिंगचं तुम्ही जे बोलला ते डेफिनेटली मॅम पर्यंत पोहोचेलच. 10वी नंतर शक्यतो मुलांचा कल कोणत्या स्ट्रीमकडे आहे तुमच्या अंदाजाने? यांचं विद्यार्थ्यांचं असं आहे, काही विद्यार्थ्यांचं की मार्क्स कसे येतात त्याच्यावर यांच्या कल आहे. म्हणजे ओरिजिनल पाहायला गेलं तर हे बिचारे त्यांच्या करिअरवर जातच नाही. म्हणजे आपली काय आवड निवड आहे काही नाही. पण पूर्वी एक आपल्या महाराष्ट्र शासनाचे एक मूल्य शिक्षण करून आपलं एक चाचणी होती, कल चाचणी. कल चाचणी करून असा एक प्रोग्राम होता. त्या प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्याच्या कल कुठं आहे याचे बरोबर व्हायचं, पण ती सध्या ती चाचणी बंद केली. पूर्वी बोर्डाची होती, SSC बोर्डाची. कल चाचणीमध्ये असे प्रश्न विचारले जातील की विद्यार्थ्याच्या कल कुठे आहे, कॉमर्सकडे, सायन्सकडे का वैद्यकीय क्षेत्राकडे किंवा त्याच्या एखादी कलाकडे आहे, तो बरोबर यायचा. पण ते बंद झालं. तर ते विद्यार्थी कसं करतात, माझ्या गोष्टीला नंबर लागेल की नाही, किंवा इथं त्यांनी पहिल्याने फिक्स केलेलं असतं पास होण्याच्या अगोदर, मला शादा हॉस्टेलला जायचंय, मला नंदुरबार हॉस्टेलला जायचंय, मला या कॉलेजला घ्यायचंय, मला इथं घ्यायचंय. या पद्धतीने चालत असतं. ओके ओके, ठीक आहे. तर तुम्हाला असं वाटतं की ही चाचणी बंद झाल्यामुळे नंतरचे जे आता मुलं आहेत त्यांना क्लॅरिटी नाही मिळते त्यामुळे? स्पष्टता, क्लॅरिटी नाहीच आहे त्यांच्याकडे. आहेत पण जितके आपल्याला पाहिजे 100% नाहीये. नाही. ओके, आलं लक्षात. सो म्हणजे असं आपण ठामपणे नाही सांगू शकत आहे की बऱ्याचशा मुलांनी सायन्स घ्यायचं ठरवलंय असं काहीच नाहीये, किंवा आर्ट्स घ्यायचं ठरवलंय असं नाही. ओके. सर ह्याच्यामध्ये आणखी एक फॅक्टर, जसं तुम्ही आता म्हणालात की मार्कांवर मुलं म्हणतात की बाबा मार्क मिळतील त्याप्रमाणे बघू. ह्याच्यामध्ये आणखी एक फॅक्टर इंग्लिश स्पीकिंगचा पण आहे का, की ज्या मुलांचं इंग्लिश चांगलं आहे ते मुलं जास्त करून सायन्स प्रेफर करतायत आणि ज्यांचं इंग्लिश चांगलं नाहीये ते लोक कॉमर्स किंवा आर्ट्स कडे जातात, असं पण होतं का? हो, असंही होतं. इंग्लिश चांगलं तो सायन्स असं आहे. अच्छा, ओके ओके. सर मुलींबद्दल थोडंसं सांगा. मुलींचं शिक्षणाला घेऊन कसा ऍटिट्यूड आहे? आता मुली जे आहेत ना, आता खूप म्हणजे शिकतायत मुली, कॉलेज पर्यंत जातात, म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत तरी जात आहेत. पण 50% जेमतेम 12वी, त्याच्यानंतर नाही. आम्ही भरपूर सांगतो की शिक्षणाशिवाय पर्याय नाही किंवा शिकावायला लागेल, परंतु ती त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती जी त्यांची, त्याच्यामुळे नाही होत ते त्यांना शक्य. ओके, ठीक आहे. ओके. सो म्हणजे मुली समजा आता कॉलेजला शिकण्यासाठी बाहेरगावी म्हणजे एखाद्या शहरात जाऊन शिकायचं, तर मुलांना पाठवतात का पालक? मुलींना, मुलांना? पाठवतात. खूप बदल झाला. अच्छा, मुलींना पण पाठवतात? मुलींनाही पाठवतात. अच्छा, ठीक आहे. ओके. सर इथे थोडंसं पालकांचं पण मला असं विचारायचंय की
पालकांचा ऍटिट्यूड कसा आहे मुलांच्या शिक्षणाला घेऊन ओव्हरऑल, की त्यांचं कल हे आहे की बाबा माझ्या मुलांनी लवकर कमवायला लागू, तसं मग ते काहीही काम मिळेल, काही कुठचं पण काम असेल त्याने एकदाच कमवायला लागू दे, असं आहे की नाही त्यांना हवंय की नाही मुलांनी व्यवस्थित त्याचं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहावं? पालकांच्या आता सकारात्मकच झालेलं आहे की आपल्या मुलाने शिक्षणच घेतलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेऊनच चांगल्या नोकरीला लागलं पाहिजे किंवा काही व्यवसाय केला गेला पाहिजे. पूर्वीसारखं नाही की लगेच कामला लागा असं नाहीये, पण ते बी तेच आहे, 50% पर्यंतच आहे. बाकी पालकांना तर अज्ञान आहे, त्याच्यामुळे तो भाग अलग आहे. अच्छा, म्हणजे थोडी थोडी सुधारणा होतीये, म्हणजे आपण असं नाही म्हणणार खूप बदल झाला, कारण मी 95 पासून या डिपार्टमेंट मध्ये आहे, तर तेव्हापासून तर आजच्यामध्ये इतके चेंजेस झालेले आहेत की खूप बदल झाला मॅडम. ओके सर, पालक जे आहेत त्यांचं जास्त करून काय व्यवसाय आहे, काय काम करतात पालक शक्यतो? मजुरी आणि शेती. 80% मजुरी आहे, 20% शेतीवाले आमच्या याच्यात. ओके, हा, सुलतानपूरच्या एरियात, कारण प्रत्येक आता नवापूर भाग घेतला तर शेतीवाले, तर तिकडे नंदुरबार घेतला शेती, पण आमच्याकडचे जवळजवळ 80% ही मजुरी आहे. ऊस तोडायला बाहेर जातील, आउट ऑफ स्टेट जातील, आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जातील. गुजरातला खूप अच्छा, ओके सर, मग ह्यांची अच्छा गुजरात, आउट ऑफ स्टेट गुजरातला वगैरे जातात. ओके सर, मग हे जर तुम्ही म्हणताय की जास्त करून जे पालक आहेत ते मजदुरी करतायत, तर त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड, आर्थिक परिस्थिती खूप जास्त स्ट्रॉंग नसेल मला असं वाटतंय. ओके, ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणूयात की मेजॉरिटी मुलं जे आहेत त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती तितकी काही चांगली नाही. खूपच मोजके असे काही विद्यार्थी असेल की ज्यांच्या पालकांचं आर्थिक परिस्थिती चांगली आहे, राईट? बरोबर. ओके, ठीक आहे. ओके सर, मुलींना घेऊन जसं आपण आता मगाशी बोललो की तुम्ही बोलताय हळूहळू बदल होत आहे, तर त्यांच्या केसमध्ये पालकांचा ऍटिट्यूड काय आहे की बाबा जर हिचं लग्न लवकर करून टाकू, चांगला मुलगा भेटला तर लग्न करून टाकू, हे असतं की नाही मुलींनी शिकायला पाहिजे पहिले? म्हणजे संमिश्र आहे मॅडम. काही पालक जे आहे ते मुलींना शिकवतात, पण जवळ तर मग आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल तर पालक असा विचार करतो की लग्न करून देऊ एखादा चांगला मुलगा बघून, असं पण होतं. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला मग ह्या केसमध्ये पालकांना समजावावं लागतं, तुम्ही कधी असे चॅलेंजेस फेस केले की नॉट जस्ट मुलींचं, मुलींचं दोघांचं, पण तुम्ही कधी असं बघितलं की हे पालक त्यांना पुढे शिकवत नाहीयेत, तर तुम्ही त्यांना समजावलंय वगैरे, असं कधी झालंय का? हा, झालंय मॅडम, कारण काही असे पालक असतात की ते मुलींना शिकवत नाही काही नाही, मग त्यांना सांगितलंय आम्ही की बुवा मुलांना शिकवलं तर पुढं त्यांचं चांगलं होणार, असं म्हणजे सांगावं लागतं. तर शाळा सुरू असताना पण अर्ध्यातनं शिक्षण सोडतात का मुलं 10वीच्या आधी? नाही सोडत. आणि शाळेमध्ये असताना मुलींचं एवढ्या कमी वयात लग्न वगैरे करवतात का पालक? नाही, तसं नाही, 10वी पर्यंत तर नाही. हो, साधारण काय एज ग्रुप आहे मुलींसाठी तुमच्या एरियामध्ये, गावामध्ये लग्नाचा एज ग्रुप? 18 वर्ष म्हणजे वरतीच आहे. ओके, म्हणजे साधारण त्यांची 12वी तरी ते म्हणजे मुलींचं 12वी तरी पूर्ण करतात. ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे सर, मला थोडंसं शाळेचं बद्दल विचारायचं. शाळेमध्ये इलेक्ट्रिसिटी आणि बाकी वॉटर फॅसिलिटीज, पाण्याच्या सुविधा वगैरे व्यवस्थित आहेत का? हो आहेत मॅडम, पण लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे, कारण खेडेगाव असल्यामुळं खूप म्हणजे लाईट ये जा आणि लोड शेडिंगचा प्रॉब्लेम वर्षभर असतो की फक्त उन्हाळ्यात होतो? वर्षभर. आणि किती तास जाते लाईट दिवसाभरातून? बघा, टायमिंग फिक्स नाही मॅडम, कारण एखाद्या वेळेस म्हणजे अर्धा तासासाठी जाते किंवा एखाद्या वेळेस 2-3 तास पण होऊन जातात, अशा पण होत राहतात. शाळेचा परिसर जो आहे मॅडम, शाळेचा आजूबाजूचा परिसर जो आहे ना, हा पूर्ण शेतीचा आहे, म्हणजे सदन शेतकरी तिकडं आदिवासी समाज सोडला तर, आपल्या मुलांचे पालक सोडले तर
कारण आपली मुलं फार धडगाव पासून तर लांब लांबचे 30-35 किलोमीटर परिसरातले आहेत आपले मुलं, जवळचे बी आहेत. परंतु हा जो भाग आहे पूर्ण शेतीचा भाग असल्यामुळे लोड शेडिंग इकडे करावं लागतं त्यांना, कारण ते बोरवेलचं पाणी काढत असतात, लोड पडतो त्याच्यासाठी त्यांना MSCB वाल्यांना लोड शेडिंग हा कंपल्सरी असतो. 2 तास 3 तास अर्धा तास, पण त्याचा टायमिंग फिक्स नसतो. ओके, आलं लक्षात सर. ठीक आहे सर. माझी प्रश्नच विसरली. एक सेकंड. पण करते. हा, मला हे विचारायचं होतं, जे विद्यार्थी आहेत शाळेमध्ये ते सगळे हॉस्टेलर आहेत की डे स्कॉलर्स पण आहेत? डे स्कॉलर पण आहे मॅडम. संख्या कमी आहे डे स्कॉलर. स्कॉलर कमी आहे. एक वर्गात 4-4 सर 5-5 सर डेस्क सॉरी, बनवतात. आवाज कट झाला तुमचा. अच्छा, आलं लक्षात. ओके ओके. आणि सर बॉईज टू गर्ल्सचा रेशिओ किती आहे मुलांचा? 50-50%. मुलांचं आणि मुलींचं प्रमाण 50-50. सारखंच आहे. ओके, सारखं ठीक आहे सर, 50-50. ठीक आहे. ओके, ठीक आहे सर. सर विद्यार्थ्यांमध्ये टेक्नॉलॉजीला घेऊन कितपत जागरूकता आहे? कम्प्युटर किंवा आता तर AI वगैरे आले, तर तुमच्या ऑब्झर्वेशन प्रमाणे जेवढं तुम्ही मुलांना ओळखता त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं की मुलं किती जागरूक आहेत टेक्नॉलॉजी बद्दल? टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये AI वगैरे यांचं एवढं हे नाहीये, पण तू माइंड स्पार्क करून एक कोर्स चालू आहे आपल्याकडे. सर्व मुलं कॉम्प्युटर हाताळतात, लॅपटॉप हाताळतात, त्यांच्याकडे पासवर्ड आहे, युजर आहे, फक्त 10वी सोडलं तर. कारण 10वी वाल्यांना ते बंद करतात. पण आमच्याकडे 2री पासून तर 9वी पर्यंत माइंड स्पार्कचं चालू आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला लॅपटॉप हाताळता येतो. कॉम्प्युटरच्या बाबत किंवा मोबाईल बाबत, अँड्रॉइड मोबाईल बाबत पूर्ण नॉलेज आहे. एवढं टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे. ग्रेट, ही खूप चांगली गोष्ट आहे सर. म्हणजे मुलांना हे हँड्स ऑन एक्सपिरियन्स आतापासून आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर कम्प्युटर युज करायला, लॅपटॉप युज करायला जास्त प्रॉब्लेम येणार नाही, याचा अर्थ. खूप चांगली गोष्ट आहे. सर ह्यांना थोडंफार आपण सायबर सिक्युरिटी बद्दल वगैरे पण काही शिकवतो का, की ऑनलाईन जगात वावरताना कसं सेफ्टी बाळगली पाहिजे, ह्याबद्दल काही करतो आपण अवेअरनेस? यांना ते आम्ही नेहमी काही घटना घडलेल्या असतात त्याबाबत सांगत असतो की सायबर याच्यामुळे अडचणी कशा येतात, कसे नुकसान होऊ शकतं, याबाबत आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो, माहिती देत असतो. दक्षता कशी बाळगायची. कारण यांच्या पालकांकडे काही पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल असतात ना, तर OTPच्या बाबत म्हणजे जेव्हा आम्ही आधार अपडेट करतो किंवा काही अडचणी असतात आम्हाला, तेव्हा त्यांना सांगतो की OTP कोण मागतोय, कोणाला द्यायचा नाही, किंवा बँकिंगवाल्यांना तुम्ही घरी तुमच्या पालकांना सांगा की OTP देऊन काय नुकसान होऊ शकतं, किंवा कोणीही OTP मागत नाही. कारण आम्ही OTP मागतो काही कारण असतासाठी. याच्यासाठी आमच्याकडे 3-4 प्रकार आहे. एक सरळ माहिती असते, नंतर DBT करून आमच्याकडे त्यांना देतो, त्याच्यासाठी आम्हाला लागतं. कधी बायोमेट्रिक साठी लागतं, तेव्हा OTP मागवतो, पण त्यावेळेला सांगितलं जातं की कोणाला OTP द्यायचा नसतो. ओके. आय थिंक लास्ट एक प्रश्न आहे आता फक्त, की सर आपल्याला, तुम्हाला असं वाटतं का की आपण मुलांसाठी स्कॉलरशिप्स किंवा स्टुडंट अवॉर्ड सेरेमनी वगैरे अशा जर काही योजना गव्हर्नमेंट कडून म्हणा, किंवा अशा ज्या संस्था आहेत आमच्यासारख्या, अशा जर आपण त्यांच्यासाठी अवॉर्ड सेरेमनी म्हणा किंवा स्कॉलरशिप योजना जर आपण केल्या, तर ते मुलांना जास्त प्रोत्साहित करेल अभ्यास करायला, असं वाटतं तुम्हाला? ऑलरेडी मुलांमध्ये ते मोटिवेशन आहेच आहे अभ्यास करण्याचं. त्यांना जर अशा प्रकारे आपण एक एक्झाम घेऊन आणि स्कॉलरशिपच्या माध्यमातून जर त्यांना मदत केली किंवा प्रोत्साहन दिलं, तर
निश्चितच जास्तीत जास्त विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होणार आणि ते आवडीने पण तो अभ्यासक्रम पूर्ण करेल मॅडम. आवाज कॅमेरा ऑफ करून बोला सर. निश्चितच मॅडम, ही ज्या अशा तुम्ही योजना सांगताय त्या जर सुरू झाल्या तर त्याचा फायदाच होणार आहे. निश्चितच त्याचा बेनिफिट मुलांना मिळेल आणि ते एवढ्याच म्हणजे त्यांच्यामध्ये उत्साह असेल त्या संदर्भात. येस सर. ओके. ठीक आहे सर. ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला कधी चॅलेंज आलाय, काही अशा आव्हानात्मक परिस्थिती आली ज्याच्यामध्ये तुम्हाला मुलांना सपोर्ट करावं लागलंय, मुलांच्या अभ्यासाला, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून तुम्ही खूप काही धडपड केली, असं कधी करावं लागलंय तुम्हाला? विद्यार्थ्यांना समजावं लागतंय, पालकांना समजावं लागतंय. चॅलेंज तर खूप आहेत आश्रमशाळेमध्ये, पालकांच्या बाबतीमध्ये, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये. मागच्याच वर्षी आम्हाला 10वीला इतकं मोठं चॅलेंज आलं होतं एका विद्यार्थ्याचं की परीक्षा सुरू असताना तो परीक्षा सोडून चालला गेला. त्याच्या पालक बी घेऊन गेले. म्हणजे त्याच्या मनावर अगदी काय समजलं नाही त्याच्या घरच्या, आणि त्याचे वडील ते नेमके आउट ऑफ स्टेट, म्हणजे इथून तर 400 किलोमीटर बाहेर ऊस तोडायला गेलेले होते. तर अशा मुलाला आम्ही परीक्षेला पुन्हा आणलं, 4-5 पेपर दिले, पुन्हा 2 सायन्सचे पेपर त्याने दिले नाही आणि शेवटी तो नापास झाला. आम्ही खूप समजवलं पण त्याचे घरचे बी मानायला तयार नाही, काही नाही असं. आणि नेहमी चॅलेंज येत राहतात, पालक बी सांगतात नाही शिकवायचं, शिकवायचं. खूप आम्ही त्याला सामोरे जातो, खूप रावण्या करून करून त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, शिक्षणापासून वंचित ठेवायचं म्हणजे होऊ देत नाही शक्यतो. पण येतात, कधी कधी चालले बी जातात, नाईलाज असतो. म्हणजे चॅलेंजच्या बाबतीत सांगितलं तर आश्रमशाळेत पदोपदी चॅलेंजेस आहेत मॅडम. येस सर, नक्कीच. म्हणजे आम्ही इथे बसून तर अंदाज पण नाही लावू शकत की तुम्ही किती चॅलेंजेस फेस करत असाल. बट तुम्हाला खरंच धन्यवाद आहेत की असे तुमच्यासारखे शिक्षक गावांमध्ये आहेत. म्हणूनच गावामधून पण मुलं चांगलं शिक्षण घेऊन पुढे जातात आणि काहीतरी बनून दाखवतात. तर तुमच्यासारखे चांगल्या शिक्षकांची तर खूप गरज आहे प्रत्येक शाळेमध्ये. सो थँक्यू सो मच सर. आता मी थोडस विद्यार्थ्यांशी बोलते. 1 किंवा 2 विद्यार्थी प्रत्येक क्लासमधून, 8वी 9वी 10वी. रिधिमा सर, सॉरी इकडे सर. मॅडम बोलताय काय? चला ये ना रिधिमा, इकडे 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 इकडून इकडे ये. नूतनला बस, इथं खुर्चीवर बस. नमस्ते मॅडम. नमस्कार बेटा. 1 मिनिट थांबा, फक्त 1 मिनिट. सगळ्यात पहिले एकदम रिलॅक्स हो, टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे. मी सिंपल प्रश्न विचारणार आहे तुझ्याबद्दलच. ठीक आहे. जास्त काही अवघड नाहीये आणि तुला कोणी ओरडणार नाही. ठीक आहे. मला फक्त थोडीशी माहिती तुझ्याबद्दल विचारायची. ठीक आहे बेटा. तुझं नाव सांग मला. रिद्धिमा विलास तळवी. रिधिमा. हो. आणि आडनाव काय बोललीस? तळवी. तळवी. ओके. आणि तू किती वर्षांची आहेस बेटा? 15. 15 वर्षांची आहेस. आणि तू कितवीला आहेस? 10वी. ओके. एक सेकंड. ठीक आहे. अच्छा बेटा, तू हॉस्टेलला राहतेस की डे स्कॉलर आहेस तू? हॉस्टेलला राहते मॅम. अच्छा, ठीक आहे. अच्छा, मला सांग, तुझ्या घरी कोण कोण असतं? मम्मी, पप्पा आणि भाऊ. भाऊ. अच्छा, बहीण नाहीये तुला? नाही. किती भाऊ आहेत तुला? एक. एक भाऊ. आणि कितवीला आहे तुझा भाऊ? 7वी. 7वी. लहान आहे तुझ्यापेक्षा. तुझ्या शाळेत शिकतो तो? नाही. अच्छा, ओके. अच्छा, आणि आई वडील काय काम करतात बेटा? कंपनीमध्ये जातात. कंपनीमध्ये जातात काम करायला. हो.
ठीक. ओके बेटा, मला सांग तुझ्या घरी मोबाईल किती आहेत? 3. 3 आहेत. आणि कोणाकडे असतात मोबाईल? मम्मी पप्पा आणि माझ्याकडे. तुझ्याकडे. ओके. मग तुझ्याकडे तू घरी असतेस तेव्हा वापरतेस, इकडे हो. नसतं ना तुझ्याकडे. नाही. ओके बेटा. ठीक आहे. मग तू मला सांग, आता तू ऑनलाईन क्लास आपले अटेंड केले आहेस, जे तुम्हाला सर टीव्हीवर दाखवतात बघ, हो. अटेंड केलेस तू? कधी एक सेकंड ना, तू 10वीला आहेस ना, म्हणजे तू मागच्या 2-3 महिन्यापासून तरी ऐकले असतील क्लास, है ना? हो. तुला कसं वाटतंय, हे समजतंय तुला शिकवलेलं? हो, थोडं थोडं समजतं. थोडं थोडं. मला खरं खरं सांग, जे नाही समजत ना बिंदास सांग की मॅम हे अमुक अमुक विषयाचं मला कळतच नाही. ओके. मग तुला असं वाटतंय का बेटा की आपण हा ऑनलाईन क्लास चालू ठेवायला पाहिजे, याच्याने खरंच हेल्प होईल, तुला मदत होईल 10वीमध्ये? हो. अच्छा. ओके. आतापर्यंत तुला कोणत्या विषयामध्ये मदत झाली आहे ह्या क्लास? सायन्स. सायन्स मध्ये मदत झाली. ओके. आणि कोणत्या विषयामध्ये तुला अवघड वाटतंय, हे शिकवतात ते कळत नाहीये, असं कधी झालंय? मॅथ. अच्छा, मॅथ्स मध्ये झालंय. ओके. तुझा आवडता विषय कोणता आहे? सायन्स. अच्छा, सायन्स आवडतं तुला. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? काय मॅडम? तुला काय बनायचं मोठं झाल्यावर? काय विचार केलायस तू? डॉक्टर. ओ वा, डॉक्टर व्हायचंय. व्हेरी गुड रितिमा, व्हेरी गुड. पण डॉक्टर व्हायचं असेल तर असं लाजून नाही चालणार, असं बिंदास पाहिजे, है ना? हो. हा. ओके. अच्छा, तू लास्ट क्वेश्चन आता मला सांग, तू ह्याच्या आधी कधी असं ऑनलाईन बोललीस कोणाशी, जसं आता आपण बोलतोय तसं? नाही. व्हिडिओ कॉलवर बोलली असशील ना, व्हॉट्सअपवर वगैरे हो. बोलली असते? हा, मग बरोबर, मग येस येणार. ओके, ठीक आहे. रिधिमा, थँक्यू सो मच बेटा. आता नेक्स्ट तुझी जी फ्रेंड किंवा कोण आहे नेक्स्ट स्टुडंट, त्यांना पाठव. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. चल बेटा. एक जोरात बोल. आवाज स्पष्ट. हा, जोरात बोल बेटा. हिरालाल ठुमऱ्यावळवी. दीनानाथ. हिरालाल. दीनानाथ वळवी. हिरालाल. हिरालाल. ओके. हिरालाल ठुमऱ्यावळवी. हिरालाल वळवी. ओके, ठीक आहे. बेटा, तू कितवीला आहेस? 9वी. 9वीला आहेस. आणि किती वर्षांचा आहेस तू? 15. 15. आणि तू पण हॉस्टेलला राहतोस? हो. कधीपासून राहतोयस तू? कितवीला असल्यापासून आहेस हॉस्टेलला? पहिली. पहिलीपासून. अच्छा, मग घरातल्यांची आठवण येते तुला? नाही येत? घरीतून आल्यावर येतात 2-3 दिवस. 2-3 दिवस. अच्छा, ओके. मग हॉस्टेलमध्ये मजा येते ना, मित्रमैत्रिणी आहेत ना सगळे भरपूर? हो. ओके. अच्छा अच्छा, मला सांग, तुझ्या घरी कोण कोण आहे? माझा भाऊ, बहीण, मम्मी पप्पा. भाऊ बहीण. किती भाऊ बहीण आहेत तुला? 4. 4. तुला पकडून 4 जण आहेत की तुला सोडून? मला पकडून. तुला पकडून. मग बहीण किती आहे तुला? 2. 2 बहीण आहे आणि 1 भाऊ आहे, बरोबर? हो. ओके. आणि आई वडील काय काम करतात? शेतात काम करतात. शेतात. तुमचं स्वतःचं शेत आहे? मजुरी पण करतात. काय काय परत बोल.
मजुरी करतात. मजदुरी करतात. ओके. ठीक आहे बेटा. ओके. आणि तुझ्या घरी मोबाईल फोन आहेत बेटा? किती मोबाईल फोन आहेत? 2. 2 आहेत. कोणाकडे असतात हे? माझ्या पप्पाकडे, माझ्या भाऊकडे. पप्पा आणि भाऊकडे. भाऊ मोठा आहे तुझा? हो. अच्छा. कितवीला आहे? 13वी. 13वीला आहे. ओके. ठीक. ठीक आहे. आणि तू तुझा आवडता सब्जेक्ट सांग. कोणता विषय आवडतो तुला अभ्यासात? मराठी. मराठी आवडतो. आणि अजून फक्त मराठी? हो. अच्छा. ओके. आणि तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? इंजिनियर. हो. इंजिनियर. व्हेरी गुड बेटा. व्हेरी गुड. ओके. अच्छा. आता मला थोडस ऑनलाईन क्लास बद्दल सांग. तू ऑनलाईन क्लास अटेंड केलायस मागच्या 2-3 महिन्यामध्ये? तुम्हाला सर लावून देतात ना मोठ्या स्क्रीनवर? हो. तुला कसं वाटतंय हा क्लास? चांगला आहे? हो. ठीक ठीक आहे. खूप चांगला आहे की ठीक ठीक आहे? की अजिबात चांगला नाही? चांगलं. चांगला आहे. ओके. तुला समजतंय शिकवलेलं त्याच्यामध्ये? थोडंफार समजतं. हा. थोडं थोडं समजतं. ओके. कोणत्या विषयाचं समजतं तुला? मला गणित समजतं. गणित समजतं. अजून? विज्ञान समजतं तुला शिकवलेलं? हो. अवघड वाटतं विज्ञान? नाही, थोडंफार अवघड पण वाटतं. अच्छा. मग हे जे ऑनलाईन क्लासमध्ये जे टीचर सायन्स शिकवतायत ते तुला सोपं वाटतंय की अवघड वाटतंय? नाही, सोपं वाटतं. सोपं वाटतंय. ओके. आणि असं झालंय कधी की हा जो विषय शिकवतायत शिक्षक हे मला नीट कळत नाहीये, थोडंसं अवघड वाटतंय, असं कधी झालंय? हो. कधी कोणत्या विषयासोबत असं झालं? गणितामध्ये पण झालं. गणित मध्ये असं झालं. ओके. ओके बेटा. ओके. मग तुला असं वाटतंय की आपण हा क्लास चालू ठेवायला पाहिजे? तुला हेल्प होईल, अजून पुढे मदत होईल? सर्व खायला पाहिजे असं वाटतं. ओके. ठीक आहे. तुझं इंग्लिश मध्ये काही मदत झाली या क्लासमुळे? इंग्लिश थोडं सुधारलं तुझं? इंग्लिशचे शिक्षक जे शिकवतात ऑनलाईन क्लासमध्ये इंग्लिश पण शिकवतात ना तुम्हाला? तर तुला इंग्लिश जे शिकवतात ते समजतंय का शिकवलेलं? शब्द लिहून देतात ते मराठीमध्ये, ते समजून जातात. मराठीमध्ये सांगितलं तर तुला समजतंय? स्पेलिंग लिहून देतात. स्पेलिंग सांगतात. ओके. ठीक आहे. तू असं कधी ऑनलाईन बोललास ह्याच्या आधी, जसं आपण आता बोलतोय तसं? नाही बोललास. ओके. बरं. ठीक आहे. ओके. थँक्यू सो मच हिरालाल. ओके. आता तुझ्या फ्रेंडला पाठव. तुझा. बाय बाय. पण तुला बोलव ना. हॅलो बेटा. नमस्ते मॅडम. नमस्कार बेटा. तुझं नाव सांग. जयश्री प्रेमसिंग पवार. जयश्री प्रेमसिंग पवार. पवार. ओके. ओके. तू कितवीला आहेस बेटा? 8वी. 8वीला आहे. आणि तू किती वर्षांची आहेस? 14. 14. तू हॉस्टेलला राहतेस? ओके. आणि तुझ्या घरी कोण कोण आहे बेटा? आई वडील, बहीण भाऊ आणि आजोबा आजी. अरे वा. मग आजी आजोबा खूप लाड करत असतील ना?
लाड करतात? हो. अच्छा. भाऊ बहीण तुझ्यापेक्षा मोठे आहेत की लहान आहेत तुझ्यापेक्षा? लहान. तू सगळ्यात मोठी आहेस? हो. ओके. किती भाऊ बहीण आहेत बेटा तुला? 2 बहीण आणि 1 भाऊ. ओके. 2 बहीण म्हणजे तुला पकडून 2 जणी आहेत? नाही 3 आहे. तुम्ही 3 जणी आहात बरोबर? हो. 3 मुली आणि 1 भाऊ बरोबर? हा. अच्छा. आणि आई वडील काय काम करतात बेटा? शेतात काम करतात. अच्छा, शेतात. तुमचं स्वतःच शेत आहे? हो. अरे वा. व्हेरी गुड. तुला आवडतं शेतात जायला? अच्छा, 1 मिनिट थांबा जयश्री. एक मिनिटात सुद्धा. हा, आता येतोय माझा आवाज? हो. थोडस मोठ्याने बोला बेटा, तुझा आवाज खूप हळू येतोय. ठीक आहे. हो. अच्छा, तुझ्या घरी मोबाईल किती आहेत बेटा? 3 आहे. 3 आहेत. आणि कोणाकडे असतात मोबाईल? वडिलांकडे, आजोबांकडे आणि काकांकडे. वडिलांकडे, आजोबांकडे आणि काकांकडे. अच्छा. काका पण तुमच्या सोबत राहतात? हो. अरे वा, व्हेरी गुड. अच्छा. मग आई जेव्हा तुझे वडील आजोबा सगळे ते शेतात जाताना मोबाईल घेऊन जात असतील ना त्यांच्यासोबत? हो. ओके. तुला ऑनलाईन क्लास तू हा अटेंड केलास मागच्या वर्षी नाही, मागच्या वर्षी नसेल केलं, ह्या वर्षीच तू अटेंड केलास ना? जो मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला सर लावून देतात ऑनलाईन क्लास. तुला कसा वाटतोय हा ऑनलाईन क्लास? चांगला. चांगला वाटतोय. काही फायदा होतोय याच्याने तुला? हो. अच्छा, कोणत्या सब्जेक्ट मध्ये, कोणत्या विषयामध्ये तुला फायदा होतोय? इंग्लिश. इंग्लिश मध्ये होतोय. समजतंय शिकवलेलं इंग्लिश? अच्छा. आणि गणित आणि सायन्स मध्ये काय प्रॉब्लेम येतोय? ऑनलाईन क्लास मध्ये काही प्रॉब्लेम येतोय? नाही शिकवलं. गणित अजून नाही शिकवलं तुम्हाला? नाही. अच्छा. सायन्स मध्ये? नाही शिकवलं. अरे सामान्य बापरे. विज्ञान. हा, सामान्य विज्ञान तेच सायन्स आहे ना. तुम्हाला जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे शिकवलं जात असेल ना? हो. मग ते समजतंय शिकवलेलं तुला? थोडं थोडं समजतं. थोडं थोडं करते. ओके, ठीक आहे. आणि ओके, मग आपण हा क्लास आता चालू ठेवला तर तुला मदत होईल का पुढे 10वी पर्यंत? ओके, ठीक आहे. तुझा आवडता सब्जेक्ट कोणता आहे? इंग्लिश. इंग्लिश आवडतो. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? डॉक्टर. डॉक्टर व्हायचं. व्हेरी गुड. ओके. आणि तू असं ह्याच्या आधी कधी ऑनलाईन बोलली आहेस? नाही. नाही बोलली. ओके. ओके, जयश्री, थँक्यू सो मच बेटा. थँक्यू, तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याच्यासाठी. अजून कोणी विद्यार्थी आहे बाकी? हो आहेत ना. अच्छा, ठीक आहे. बाय बाय. नमस्ते मॅडम. नमस्कार बेटा, तुझं नाव सांग. नूतन निलकंठ पवार. नूतन पवार. ओके.
नूतन कितवीला आहेस बेटा तू? 9वी. 9वीला. तू मागच्या वर्षी पण आपला ऑनलाईन क्लास अटेंड केला होतास? मागच्या वर्षी दाखवलेला तू मला 8वीला असताना? हो. अच्छा. तुला कसं वाटतंय? मागच्या वर्षीपासून तू बघतेस ऑनलाईन क्लास, तुला समजतंय शिकवलेलं? हो. ओके. आणि अभ्यासात ह्याच्याने मदत होईल असं वाटते? हो. अच्छा. ओके, एक मिनिट हा. ओके. तुला कोणत्या विषयामध्ये ऑनलाईन क्लासमुळे मदत झाली आतापर्यंत? इंग्लिश. इंग्लिशमध्ये मदत झाली. आणि कोणते विषय तुला तेवढं नीट नाही समजत आहे शिकवलेलं? समजतंय पण एवढं नीट नाही समजत आहे किंवा अजिबात नाही समजत आहे, असं कोणत्या विषयासोबत आहे? सायन्स. सायन्स मध्ये होतंय. अजिबात कळत नाहीये की थोडं थोडं कळतंय? थोडं थोडं करतो. अच्छा. आणि गणिताचं कसं काय आहे? त्याच्या करतात ते. कळतं गणित? ओके. तू ओपनली सांग बेटा, तुला कोणी इथे ओरडणार वगैरे नाही. तू जे काही वाटतंय ना तुला समजतंय तर समजतंय सांग, नाही समजत तर क्लिअरली सांग, मॅडम मॅथ्सचं बिलकुल कळत नाही. हो. ओके. तू म्हणालीस की गणित तुला कळतंय शिकवलेलं. ठीक आहे. ओके. आता मला थोडस तुझ्याबद्दल सांग. तू किती वर्षांची आहेस? 15. 15. आणि तू हॉस्टेलला राहतेस? हो. कधीपासून राहतेस तू हॉस्टेलला? 5वी. 5वी पासून. ओके. तुला भाऊ बहीण किती आहेत बेटा? आम्ही सगळे 4 आहे बहीण. तुम्ही 4घी बहिणी आहात? अरे वा. आणि भाऊ? नाही आहे भाऊ. भाऊ नाही. ओके, ठीक आहे. बहिणी तुझ्यापेक्षा लहान आहेत की मोठ्या आहेत? लहान. अच्छा, तू सगळ्यात मोठी आहेस? हो. अच्छा, मग तुला सगळे असं बोलत असतील ना की नूतन जास्त अभ्यास कर, तू मोठी आहे, असं करतात? करतात. ठीक आहे. अच्छा, आई वडील अजून कोण कोण आहे घरी तुझ्या? आई वडील आजोबा मोठे पप्पा काका. अच्छा अच्छा. तुमची जॉईंट फॅमिली आहे, मोठी फॅमिली आहे तुमची, आहे ना? हो. ओके. ओके. मग आई वडील काय काम करतात? शेतामध्ये. तुमचं स्वतःचं शेत आहे? हो. ओके. तुला आवडतं का शेतात जायला? नाही आवडत? ओके. म्हणजे तू सुट्टीमध्ये वगैरे जेव्हा घरी जातेस तेव्हा जातेस तू कधी शेतात? हो. जातेस? ओके, ठीक आहे. तुझ्या घरी मोबाईल किती आहेत बेटा? 3. 3 आहेत. आणि कोणाकोणाकडे असतात ते? वडील काका आणि मोठे पप्पा. मोठे पप्पा म्हणजे आजोबा? वडिलांचे वडील? नाही, माझे पप्पांचे मोठे भाऊ. पप्पांचे मोठे भाऊ. ओके. आणि मग तुझे सगळे काका आणि वडील, तुम्ही तुमचे म्हणजे सगळे जे मोठे लोक आहेत ते सगळे शेतात काम करतात, बरोबर? अच्छा, ठीक आहे. मग ओके. मग ते शेतात जाताना मोबाईल घेऊन जात असतील त्यांच्या सोबत, बरोबर? घरी मोबाईल नसेल राहत? हो. ओके, ठीक आहे. ओके. तुझा आवडता सब्जेक्ट कोणता आहे बेटा? मॅथ. मॅथ्स आवडतो तुला? अजून कोणता विषय आवडतो? फक्त मॅथ्स आवडतो? इंग्लिश. इंग्लिश पण आवडतं. ओके, ठीक आहे. आणि तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? काय ठरवलंयस? डॉक्टर. डॉक्टर व्हायचं. नक्की ठरवलंय की अजून विचार चालू आहे? डॉक्टर. अच्छा, फायनल आहे तुझं की डॉक्टरच व्हायचं? हो. व्हेरी गुड. ठीक आहे. आणि तू असं ह्याच्या आधी कधी ऑनलाईन बोलली आहेस कोणाशी, व्हिडिओ कॉलवर वगैरे असं कधी? हो. व्हेरी गुड. ओके, ओके. नूतन, थँक्यू सो मच बेटा. स्वीट आहेस तू. वेलकम. ओके.
बाय बाय. सर सर्व मुलं झाले का? बाकी आहे आणि तसं बाकी आहेत अच्छा. मॅडम. वेळ आहेत अच्छा ना? नाही, अच्छा क्लासचा टाइम झाला असेल ना, पण आता 3 वाजलेत. हो क्लासचा टाइम झालेला आहे. 3:04 झालेले आहे. हो ना, मग ठीक आहे सर, असू दे, काही हरकत नाही. 4 विद्यार्थी पण इंटरव्ह्यू झाले ना, तेवढं पण ठीक आहे, काही हरकत नाही. ओके मॅडम. तुम्हाला पण आता 1 तास झाला आपला ऑलमोस्ट, तुम्हाला पण तुमचे कामं असतील दुसरे. आपण एंड करूयात मीटिंगसाठी. ओके मॅडम. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ओके. वेलकम मॅडम.